DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने LCP हायस्कूल शिवनगर चौदरपाडा व जिल्हा परिषद शाळा शिवनगर चौदरपाडा येथे सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप कार्यक्रम मान्य श्री दयानंद दादा मोतीराम चोरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात LCP हायस्कूलचे व जिल्हा परिषद केंद्र शाळा शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते। तसेच शिवनगर चौदरपाडा गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री दयानंद दादा चोरगे साहेब, जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस संस्थापक DY फाउंडेशन, माननीय कुमार वीरेन दादा दयानंद चोरगे साहेब, युवा काँग्रेस सचिव मान्य श्री योगेश पाटील साहेब, DY फाउंडेशन चे अध्यक्ष मान्य श्री दीपक केने साहेब, DY फाउंडेशनचे उपाध्यक्ष मान्य श्री नवनाथ सुतार साहेब, सल्लागार श्री अनंता कोळी, सल्लागार श्री किशोर भंडारी, सचिव मान्य श्री बाबू पवार, सदस्य मान्य सौ वनिता लक्ष्मण जाधव, सरपंच मान्य श्री व्यंकटेश्वर दादाराम ढोणगे, ग्रामसेवक लोणार चौदरपाडा, हरिभक्त पारायण इंदर महाराज, सौ रत्ना भंडारी, माजी सरपंच मान्य श्री बुधाजी सोरे, समाजसेवक श्री पुष्कर भंडारी, मान्य श्री राजेश तरे, मान्य श्री फुलाजी वाकडे, तसेच आजी माजी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आज शिवनगर चौदरपाडा आणि या परिसरातील पंचक्रोशी परिसरातील जे विद्यार्थी या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना आणि या गावातील इयत्ता पहिली ते इयत्ता 5वी शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषदमध्ये असलेले विद्यार्थ्यांना आज DY फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित या ग्रुप ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय जाधव मॅडम, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजी माजी सरपंच, आजी माजी उपसरपंच, आजी माजी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावातील सर्व ग्रामस्थ, समोर असलेले आपले खरोखर चांगले शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि या विभागातील सर्व माझे सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर किशोर भंडारी, अनंता कोळी, दिलीप कोळी, बाबू पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि खरं तर या चौदरपाडा शिवनगर चौदरपाड्यातील सर्व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की आज मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आयोजकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की चांगल्या आयोजन नियोजनाने तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। खरं तर विद्यार्थी जे या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही ज्या हायस्कूलमध्ये शिकता आणि त्या हायस्कूलमध्ये तुम्हाला जे शिकवत आहेत ते खरं तुमचं गुरु आहे आणि तुम्ही चांगलं शिकावं आणि चांगलं मोठं व्हावं ते खरं तर तुमचं खरं गुरु तुमचे आई वडील आहेत। चांगले शिक्षण घ्या, चांगले मोठं व्हा। फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना
माझं एकच सांगणं की आपल्याला आपले आई वडील तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये पाठवत आहेत. आता आपण पाहतो की या पूर्ण कारण आता टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप वाईट वाढलेली आहे. माझी एकच विनंती आहे की मोबाईलचा वापर जे आहे ते विद्यार्थी आणि माझे विद्यार्थ्यांना मनापासून मी तुम्हाला सांगतो की मोबाईलचा वापर थोडं कमी करा. शिक्षणाकडे लक्ष द्या. आणि या गावातील काही या विद्यार्थ्यांचे जे काही आई वडील असतील त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही जर या विद्यार्थी जोपर्यंत 12वी होत नाही आणि 12वी नंतर जोपर्यंत ते त्यांचा जे काही कोर्स असतील ते पूर्ण होत नाही तर तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की मुलांपर्यंत मोबाईल तुम्ही देऊ नये. शिक्षण घ्या. आपले आई वडील तुम्ही खूप चांगलं शिकावं म्हणून तुम्हाला शाळेत पाठवत आहेत. आम्ही काय आमचे एक एनजीओ आहे. एनजीओच्या माध्यमातून आम्ही इथे कोणी गरीब नाहीये. इथे तर तुम्ही तुमचे आई वडील चांगले तुम्हाला शिक्षण घेऊ शकतात असे तुम्ही विद्यार्थी आहेत. पण आम्ही असे काही विभाग बघितलेले आहेत की तिथे खूप गरीब गरजू विद्यार्थी आहेत की जिथे काही विद्यार्थ्यांना मी शापूर आणि मुरबाडच्या एकदम लास्ट टोकाला एका विद्यार्थ्याला विचारला. 10वीला ती विद्यार्थी शिकत होती. ज्या वेळेला मी तिला असंच वया वाटपाचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम होते आणि ती मुलगी थोडी अर्धा तास लेट आली. त्यावेळेला त्या मुलीला मी विचारलं की तू शिक्षण घेतो मग तू एवढं लेट का तू आली. ती सांगितली की किमान माझ्या गावामध्ये मी 10 कुटुंबांना आम्ही आमच्या घरातली मी आणि माझी आई आम्ही भाकरी भजत असतो आणि त्या भाकरी आम्ही तिथे त्यांना आम्ही देतो तेव्हा कुठेतरी आमचा उदरनिर्वाह होतो. जे भाकरी भुजून तिच्या आईची मदत केली त्यावेळेला ती तिथे मुली शिकायला. अशा काही मुली आहेत की जे खूप गरीब गरजू आहेत की त्यांना सुद्धा आम्ही पाठीमागे टोकाच्या भागाला जाऊन आम्ही वयाचं कार्य करत असतो. तुम्ही खूप शिक्षण घ्या. खरंच मी तुम्हाला सांगतो येणारा काल खूप चांगला आहे. आपल्या विभागातील कित्येक तरी विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत, वकील झालेले आहेत, जे तुम्हाला शिक्षण देतात ते गुरुजी झालेले आहेत, चांगले इंजिनियर झालेले आहेत, काही IAS IPS अधिकारी झालेले आहेत. असं काही या चौदरपाड्यामध्ये हे जे काही विद्यार्थी बसलेले आहेत तुम्ही बी तुमच्या मनामध्ये भावना ठेवू की आम्ही बी काहीतरी करून दाखवू. खरं तर हा झाला एक शिक्षणाचा भाग. पण या चौदरपाड्यामध्ये माझे जे काही संबंध आहेत ते खूप घटक संबंध आहेत. जसं लवचुंबकासारखा संबंध आहेत ना. सर्व जे काही आपले ग्रामस्थ इथं बसलेले आहेत माझं खूप घटक संबंध आहेत काही बरोबर ना. आणि माझ्यावर खूप जीव लावतात. माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे साहेब सुद्धा या ठिकाणी या तुमच्या ग्रामस्थाचे मला वाटतं कुठला घर नसेल अशा घरी माझे वडील बसले नसेल असं मलाही वाटत नाही. आणि माझं जसं तुमच्यावर प्रेम आहे तसं या शिवनगर चौदरपाड्यातील नागरिकांचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. कारण प्रत्येक वर्षी काही ना काही कार्यक्रम असतात. मग तो उदाहरणार्थ जर दीपावली गेली तर आपला सुरेश भंडारीचा कुस्त्यांच्या स्पर्धा असतात. त्याचा एक निमंत्रण असतो. काही माझे बांधव आहेत त्यांनी साईबाबाचं मंदिर बांधले. त्यांच्या प्राणप्रतिष्ठाची पत्रिका सुद्धा माझ्याकडे येत असते. आमचे किशोर भंडारी यांचं काहीतरी मला वाटतं गणपती असतो. त्या गणपतीनं सुद्धा मला आमंत्रण असतो. या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी ज्यावर लग्न होतं त्या लग्नाची सुद्धा पत्रिका सुद्धा या चौदरपाड्यातून माझ्याकडे येत असतात. मग ते आता काही पोरं बोलत असतील की आमचं क्रिकेटचं नाव घेतलेलं नाही
ते काही पोरं क्रिकेट ठेवत असतात त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी मला बोलवत असतात. आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत अशा ठिकाणी भोलेनाथ बाबाचं मंदिर आहे आणि त्या महाशिवरात्रीला सुद्धा हे लोक आपल्याला बोलवत असतात. म्हणजे एवढा एक लवचुंबकाचा कडक प्रेम हे चौदरपाड्यामध्ये मला मिळत आहे आणि मीही चौदरपाड्याच्या ग्रामस्थांना नेहमी देत असतो. माझी डीवाय फाउंडेशन ही सामाजिक संस्था, या संस्थेच्या वतीने गेले 15 वर्ष आम्ही या विभागामध्ये नसून, या तालुक्यामध्ये नसून, काही जिल्ह्यामध्ये नसून अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही काय जेवढे एका शक्तीमध्ये या डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मदत करण्यासाठी आम्हाला जे आम्ही करतो याच्यासाठी खरं तर माझे या डीवाय फाउंडेशनतील जे माझे सहकारी आहेत, उदाहरणार्थ योगेश पाटील असतील, असे त्यांचे सर्व सहकारी असतील, या कोकण सिंधुदुर्गापर्यंत जाऊन शैक्षणिक विविध कार्यक्रम करत असतो. काही ठिकाणी मोठमोठे कॅम्प आम्ही ठेवत असतो, रक्तदान शिबिर ठेवत असतो. जर गणपती दिवाळी आली तर आपल्या सर्व भगिनींना, आपल्या बहिणींना भाऊबीज म्हणून आम्ही साडेवाटपाचा कार्यक्रम करत असतो. आणि हे करत असताना कुठेतरी आम्हाला खरोखर एक देवाचा आशीर्वाद म्हणून आम्हाला एक सुख मिळत आहे. आज या शिवनगर चौदरपाड्यामध्ये डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी जे काही व्यासपीठावर या गावातील जे ग्रामस्थ मंडळी इथे आलेले आहेत आणि जे विद्यार्थी इथे आहेत त्यांना मी एक नम्रपणे एक तुमची माफी मागतो की मला वाटतं 11 वाजता जो कार्यक्रम होता तो मला वाटतं 12च्या नंतर चालू झाला आणि विद्यार्थी कमीत कमी मला वाटते या ठिकाणी जवळपास 2-2.5 तास झाले असतील बसून आहेत मला वाटतं. तरी आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. किशोर भंडारी काय करा की जे काही आपल्या सर्व नेते मंडळी, सर्व मान्यवर, सर्वांचा मी मनापासून धन्यवाद करतो. कारण आपण हा विलास वेळ घालून या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. खरं तर कोणताही कार्यक्रम मान्यवरांच्या चांगल्या उपस्थितीनंतरच सक्सेसफुल होतो. जेवढे जास्त मान्यवर एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील तेव्हा तो कार्यक्रम संपन्न होतो. गेले 15 वर्ष डीवाय फाउंडेशन टीम कोणत्या प्रकारे काम करते, काय कार्यरत आहे, कोणत्या प्रकारे कार्यरत आहे, या सर्व कामांचा कामकाज आमच्या अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगणार नाही. गेल्या 15 वर्षापासून मला एक गोष्ट सांगताना एकदम खुशी होते की गेल्या 15 वर्षापासून आम्ही सातत्याने प्रत्येक वर्षी भरपूर मुलांना भरपूर सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळेंना आपण वया वाटपाचा कार्यक्रम राबवत असतो. आणि मला एक सांगताना अत्यंत खूप खुशी असे होते की आतापर्यंत आपण 10 लाखहून अधिक मुलांना शासकीय शालेय वाटप, साहित्य वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे. या मागचा हेतू हा की आपल्या मुलांच्या शिक्षणामागे आमच्या डीवाय फाउंडेशनचा असा एक थोडा काही ना काहीतरी एक आकार असावा. त्यामुळे आम्ही हा वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही करत असतो. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद करतो की ते या ठिकाणी सर्वजण आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढली. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आता शांत बसा. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आज एलसीपी हायस्कूल चौदरपाडा व जिल्हा परिषद चौदरपाडा या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम वह्या वाटप आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद मुलगा चोरगे साहेब,
युवा नेतृत्व वीरेंद्र जोडगे साहेब, तसेच या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच वनिता लक्ष्मण जाधव, वेंदर महाराज भंडारी, नारायण महाराज भंडारी, अग्रवाल पाटील, बापू पवार, संदीप पाटील, दीपक शेलार, गणेश भंडारी, हनुमान महाराज करे, पांडुरंग पाटील महाराज, दुधाजी डोळे, रोहिदास भंडारी, दरपट भंडारी, कमलाकर करे, चंद्रकांत आकाकर, दवाखाना भंडारी, चंद्रदादा भंडारी, पंढरीनाथ दादा पाटील, नवरत्न मारुती भंडारी, माजी सरपंच, हौसाबाई चंद्रकांत कोळी, अशोक महाराज पवार, राजेश खरे, माजी सरपंच, शिवाजी वागले, समाजसेवक चौधरी, संतोष चौधरी, समाजसेवक आणि मंचावरील सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या संख्येने हे मान्यवर आज इथे उपस्थित झाले, त्या सर्वांच्या मनापासून आभार व अभिनंदन. निश्चितपणे जीवन फाउंडेशन सामाजिक संस्था गेली 15 वर्षापासून समाज हिताच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत आहे, हा आपल्या सर्वांना माहीतच आहे. मग त्या धार्मिक उपक्रम असतील, सांस्कृतिक उपक्रम असतील, क्रीडास्तरीय उपक्रम असतील, असे वेगवेगळे उपक्रम संपूर्ण कोकण प्रांतात या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. निश्चितपणे आपण जर क्रीडास्तरीय उपक्रम जर पाहायला गेलो तर दरवर्षी बालाजी दहीहंडी महोत्सव हा फार उत्साहाने दरवर्षी तरुणांसाठी साजरा केला जातो. तसेच बालाजी क्रिकेटच्या स्पर्धा आपण जर सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला गेलो तर दरवर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये होम मिनिस्टरचे कार्यक्रम होतात. तसेच असे आपण जर दरवर्षी जर शैक्षणिक कार्यक्रम जर पाहायला गेलो दरवर्षी आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मोफत शास्त्रीय दाखले वाटप हा कार्यक्रम आयोजित करत असतो. तसेच जर आपण धार्मिक उपक्रम जर पाहायला गेलो याच्यामध्ये तर निश्चितपणे साहेबांच्या वतीने मोठं असं भागवत कथेचं आयोजन असेल. त्यामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने भाविक तिथे जाऊन ती कथा आवर्जून श्रवण करत असतात, प्रसादाचा लाभ घेत असतात. आणि आपण जर पाहायला गेलो तर धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून या परिसरात जिथे संस्था असतील, कीर्तन असतील, अनेक ठिकाणी साहेबांचं बहुमूल्य असं योगदान निश्चितपणे असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवा आहे, उद्याचं भविष्य. खऱ्या अर्थाने मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला. मी ज्या शाळेत घडलो त्या शाळेच्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली. निश्चितपणे सरांनी मला शिकवलं होतं, आठवलं होतं की लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा, त्याला जसा आकार देवा तशी त्याची मूर्ती घडत जाते. आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षकाने दिलेल्या मार्गावर विद्यार्थी मित्रांनो झाला. सरांनी मला आणखी एक अजून एक कविता शिकवली होती. थोडंसं मी ते बोलण्याचा प्रयत्न करतो, कुठलं पण आपलाच एक छोटासा विद्यार्थी म्हणून मला शिकवलो. तर कला कविता शिकवली होती मला. कला थोडासा मी छोटासा प्रयत्न करतो बोलण्याचा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्तनले केसांवरती पाणी, गंगाबाई पाहुणे आली गेली गंगेत राहू, माहेर वाशील पोलीसांची 4 व्यक्ती असली, मोकळे आम्ही जाईल कशी बरं, बायको मात्र भिंत कसली चूल विजली, होतं नव्हतं सारं केलं, भिंत कसली चूल विजली, होतं नव्हतं सारं केलं, डोळ्यांवरती पाणी वाचलं, बापऱ्यांवरती घेऊन घेतले, कारभागीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभागीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, त्यांची भिंत बांधतो आहे, चिखल काढतो आहे, खिशाकडे हात जातात, खिशाकडे हात जातात, सर पैसे नको हो, सर पैसे नको, जरा एकटेपणा वाढला, सोडून पडला संसार आणि मोडला नाही काला, सर सोडून पडला संसार आणि मोडला नाही काला, फक्त पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये एकच हे जबाब आपल्या पाठीवरही आपल्या शिक्षकांची साथ असली पाहिजे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली, एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उभे राहिले आणि कार्यक्रमाची कार्याकडे शोभा वाढवली, त्या पद्धतीने
संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी दिवाळी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा काँग्रेस महायुतीचे खादी ग्रामपंचायतचे अध्यक्ष दयानंद चोरगे, त्याचबरोबर वीरेंद्र चोरगे उपस्थित या ठिकाणच्या ग्रामपंचायतचा सरपंच, उपस्थित सर्व सदस्य, गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, दिवाळी फाउंडेशनचे सर्व सदस्य, या शाळेचे सर्व शिक्षकगण, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्ते, उपस्थित सर्व या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच आज आपलं भाग्य असं समजायला हरकत नाही की आपल्याला कमीचे दिवस जर आमच्या आठवले तर आम्हाला एक एक वहीसाठी खूप मेहनत द्यावी लागायची. परंतु आज म्हणजे आपल्याला या ठिकाणी 82 असे नेते आदरणीय दयानंद चोरगे यांच्या मार्फत आपल्याला वया मिळत आहे. पण वया मिळाल्याच्या नंतर आपल्याला फुकट मिळते याचं काहीतरी ठीक झालं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरोखरच या ठिकाणी जर आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या शहराचं आपल्या गावचं नाव जर काढलं तर खरोखरच याचं भाग्य त्या दिवाळी फाउंडेशनला पण लाभेल, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक साहित्य वाटप करतायत त्यांचा आपल्याच गावावरती नाही असा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये दिवाळी फाउंडेशनचं नाव आहे ते कार्यक्रम करत असतात. दादांना मी अशीच विनंती करतो आपल्या हातून असेच कार्य घडत राहील आणि आपली प्रगती उंच उंच जावे अशी मी या ठिकाणी शिवपार्वतीचं मंदिर आहे शिवपार्वती चरणी विनंती करतो. आणि आज आमच्या गावासाठी आमच्या ग्रामपंचायतीसाठी तुम्ही जे सहकार्य केल्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी दिवाळी फाउंडेशनच्या सदस्यांनी बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानून माझा 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आराध्य दैवत राजा शिवछत्रपती विद्येचे देवता सरस्वती मातेला वंदन करून या ठिकाणी आज दिवाळी फाउंडेशन मूल्य महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आज NCT शिवनगर तसेच जिल्हा परिषद शाळा शिवनगर या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक आदरणीय माननीय श्री दयानंद चोरगे साहेब तसेच श्री वीरेंद्र दयानंद चोरगे उपस्थित सर्व व्यासपीठातील महिला वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या संस्थेला 15 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक गावोगावात जाऊन शाळेमध्ये असो किंवा सामाजिक कार्यात दहीहंडी उत्सव असो, गणपती उत्सव असो, अखंड हरिनाम महोत्सव असो आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री दयानंद चोरगे हे कार्यरत आहेत. त्यांचा कुठलेही या कार्यक्रम करताना कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही, कारण आणि कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. ही सामाजिक संस्था आहे, पण तरी पण काही लोकांना याचा दुःख वाटतं की हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम करतात आणि कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नसून ही सामाजिक संस्थेच्या वतीने ते आज 15 वर्ष कैलासवासी हरिभक्तपरायण मोतीरामराव चोरगे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचा उपचार म्हणून या ठिकाणी ते चालवत आहे. आणि त्यांचे सुपुत्र वीरेंद्र दयानंद चोरगे त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वसा चालवत आहे आणि चालवत राहतील. आज या ठिकाणी वह्या विद्यार्थी मित्रांनो वह्या द्यायचं कारण
आज त्यांचा कुठल्याही मोठेपणाचा हेतू नाही. वैद्यांच्या तत्वामध्ये विद्यार्थी मित्रांनो, वही देण्याचं कारण ज्या वहीच्या आतील पानावर आपण जे लिहाल त्याचप्रमाणे आपण घडत राहाल हा उद्देश ठेवून आज या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम ते शिवनगरचे दिवाळी कॉलेजचे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधित आहे. दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्र जिल्ह्यातर्फे अध्यक्ष डायमंड महाराज बोर्गे तसेच देवेंद्र साहेब बोर्गे यांच्या वतीने होणारा हा शालेय साहित्य वाचनाचा कार्यक्रम आणि आयोजित केलेला आहे. वास्तविक त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपले दयानंद बोर्गे साहेब हे फारच सेवानिष्ठ आहेत. प्रत्येक कार्यात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांची उपस्थिती प्राथमिक असते. नवीन प्रत्येक सेवेमध्ये कार्यरत असतात. त्याच्याशिवाय पारमार्थिक असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय असो सर्व कार्यामध्ये कार्यरत असतात, सेवा करत असतात. आता शालेय शिक्षणामध्ये आणि विद्यार्थ्याला प्रतिवर्षाच्या काळात आपला हा साहित्य वाचनाचा कार्यक्रम करत असतात. जेणेकरून यांच्या अंतकरणाची एक भावना आहे की या रक्तामध्ये सर्व लोक पैसेवाले श्रीमंत किंवा नाही तर काही ते अज्ञानी सुद्धा असतात, गरीब असतात, कष्टाळू असतात, नेमके असतात आणि जे काही रंगे गांधलेले असतात देता रंगले गांधले अशी ही भावना त्याला आपल्या हृदयामध्ये पाहिजे. आणि हा साहित्य वाचनाचा कार्यक्रम खेळत असतो जेणेकरून सर्वांना शिक्षण घेता येईल आणि आपलं पुढचं भविष्य शिक्षण करते अशी त्यांच्या घराची जागृत आणि काही वाचनाचा कार्यक्रम केला होतो किंवा असंच कार्य त्यांच्याकडून होत राहू ही ईश्वरची प्रार्थना करतो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरची प्रार्थना करतो. तेव्हा त्याला त्याही तेवढी धन्यवाद तितके थोडे आहे. जय श्री. त्यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम आपल्या इथे राबवला आहे. मुळात दिवाळी फाउंडेशन ही पूर्ण कोकणात काम करते. प्रथम आपल्या इथे घडले नाही, पण ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जे ज्यांचं कार्य आहे ते वाकण्याजोगे आहे. आपल्या या कामाची सेवा करण्याची जी मूलमंत्र जो दिलेला आहे ते आपले मोतीराम तोरगे साहेब. बरेच वर्ष झाले मोतीराम तोरगे साहेबांनी एक वसा जपलेला आहे सामाजिक कार्याचा. तो त्यांचे चिरंजीव आपले तहसील नेते काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे दयानंद तोरगे दादा DY फाउंडेशनचे संस्थापक यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या युवा नेते वीरेंद्र तोरगे साहेब जे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांनी तो चालू ठेवलेला आहे वसा. आणि आपला सामाजिक कार्याचा धडाका एवढा वेगळा आहे त्यांचा कार्य सांगण्यासारखं नाही, ते जगाला दिसतंय. आणि मुलात आपल्या ठाणे जिल्हा ग्रामीण कोकणामध्ये त्यांचं काम चालू आहे. मी पहिल्यांदा त्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी या सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवून त्या परिसरामध्ये चांगलं एक योगदान दिलेलं आहे. आणि मुलांनाही माझे सांगणं आहे, जेव्हा असे सामाजिक कार्य करते आपल्याला काही शालेय वस्तू, काही कॅम्प, शासकीय कॅम्प, सामाजिक कार्य आरोग्य विभागात जेव्हा करतात तेव्हा घेण्यासारखं असतं की आपल्याला शिक्षणासाठी प्रेरित करत असतं हे समजून करणं असतं की एवढी मोठी लोक जेव्हा आपल्याकडे येत आहेत आपल्याला शालेय साहित्य जे पण आरोग्य विषयक साहित्य पुरवतात ते का देत असतात की पहिले काय व्हायचं आमच्या प्रत्येकाच्या घरी शालेय साहित्य वाटप साहित्य आणायचं बोललं तर आई वडिलांना आपल्या पोटाच्या चिमटीला मारून तो साहित्य आणायला लागत होतं. आज आपले सामाजिक कार्य करणारे नेते जे आहेत ते आपल्याला देत आहेत कारण आपण शिकलो पाहिजे. आणि शिक्षण हे असं दूध आहे ते पेल्याशिवाय गुरगुरल्याशिवाय राहत नाही सामाजिक क्षेत्रात. म्हणून मुलांनी पहिल्यांदा ते लक्षात घ्यावं की शालेय शिक्षण घेताना सामाजिक आणि आर्थिक धोरण तपासून घ्यावं आणि आपल्या शिक्षणावर भर द्यावा.
मी पुन्हा एकदा DY फाउंडेशन आणि दयानंद दादा तोरगे यांचं मनापासून धन्यवाद देतोय आणि माझे दोन शब्द संपवतो. पण हे दिवा फाउंडेशन याच्या वतीने मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्यांचे मी आभार. आणि दादांचे का हे म्हणजे भिवंडी तालुका नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये दादांचे नाव मी ऐकलेलं आहे. आणि दादा करतात खरोखर मुलांना शिकायची खूप संधी आहे. त्यांनी भरपूर खूप शिकावं एवढेच बोलतात. निमित्ताने आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला सर्वांना ज्ञात आहे. या कार्यक्रमाचे नियोजन DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दयानंद तोरगे साहेब यांच्या वतीने आणि हा आज कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी व्यासपीठाच्या वतीने सर्व मान्यवरांचे सरपंच मॅडम असतील, सर्व सदस्य असतील आणि विविध क्षेत्रातील मंडळी ग्रामसेवक साहेब असतील आणि सर्वांचं आणि या कार्यक्रमाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आज या ठिकाणी साहेबांच्या वतीने आपले बाबा हरिभक्तपरायण मोतीराम बाबा हे आणि विविध कार्यक्रमामध्ये आणि त्यांचं अनेक प्रकारचं योगदान आणि सतत आणि या भागात सतत सातत्याने लाभलेला असतो. आणि त्यांनी घेतलेला वसा आमचे तोरगे साहेब असतील, दयानंद साहेब असतील, वीरेंद्र भाऊ असतील, हे आणि ते कार्यरत आणि त्यांच्याच वतीने हे कार्यक्रम आणि प्रतिवर्षी आणि विविध भागामध्ये आणि राबवत असतात. आज या ठिकाणी आमच्या प्राथमिक शाळेमध्ये असतील, उच्च शिक्षण LP स्कूल या ठिकाणी आणि हा कार्यक्रम ते जिल्हा परिषद शाळा शिवनगर चौदरपाडा आणि या ठिकाणी आपल्या वतीने आपला काहीतरी योगदान लागावा. अनेक क्षेत्रामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि त्यांची सेवा असतो आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा ते रत आहे वारंवार आणि आपल्या वडिलांचा वसा घेऊन आणि ते धर्म कार्यामध्ये सदोदित त्यांचा सिंहासारखा वाटा आणि असतो आणि ते आणि करत आहे. आज या ठिकाणी आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि साहेबांचं हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी साहेबांनी येऊन आपल्या हस्ते अनाथ मुलं असतील, काही धर्म कार्य असतील, या ठिकाणी सुद्धा त्यांचा मोठा आणि वाटा असतो. मुलांना काहीतरी हातभार लागावा, आपली वडिलांची सेवा आणि ते आज या ठिकाणी रुजू केलेले आहे आणि ते आपल्या हातात घेऊन बसा आणि प्रत्येक पंचक्रोशीत आणि ते जाऊन आणि आपल्या हातून हे कार्य धार्मिक कार्य आणि ते करत आहेत. आणि आज या ठिकाणी मुलांना एक आपल्या हातून काहीतरी योगदान व्हावं या हेतूने वया वाटण्याचा कार्यक्रम आणि त्यांनी केलेला आहे. साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या मंडळाच्या वतीने साहेबांना धन्यवाद देतो.